नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अघोषित इमर्जन्सी लागू झालेली अशी परिस्थिती आता निर्माण झालेली। जेव्हापासून ह्या बंधू भावा खराचं व्हिडिओ व्हायरल झाले सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या महाराष्ट्राने त्याचे काळे कर्म बघितले, तेव्हापासून हे सरकार चलबिचल झालेलं आहे। सरकारची कुठेतरी इमेज या ठिकाणी खराब झालेली आहे आणि गेल्या ह्या 2-3 आठवड्यापासून एक अघोषित इमर्जन्सीमध्ये या महाराष्ट्रामध्ये लागल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आधी गॅसचा तुटवडा झाला, त्यावेळेस म्हणे कोणी गॅसविषयी बोललं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार। त्याच्यानंतर पेट्रोलचा तुटवडा झाला, तेव्हा म्हणे का पेट्रोलविषयी कोणी सोशल मीडियावर बोललं तर त्यांच्यावर कारवाई करणार, गुन्हे दाखल करणार। आणि आता त्या भोंदू बाबाविषयी ज्यांनी आवाज उठवले त्यांच्या सगळ्यांच्या इंस्टाग्राम आयडी सरकारनं बंद करून टाकलेला आहे। त्याचा मी जाहीर निषेध करतो। कांगणे सरांची सुद्धा आयडी या ठिकाणी सरकारनं बंद केलेली आहे। हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे की जे काही व्हिडिओ त्या खराचे आहेत त्याच्यामध्ये काही असे व्हिडिओ आहेत, काही राजकारण्यांचे असे व्हिडिओ आहेत की ते जर उद्या जनतेसमोर आले तर हे सरकारला अडचण होऊ शकते। त्याच्यामुळे हे सरकार घाबरून या ठिकाणी कारवाई करत आहे, लोकांची आयडी ब्लॉक करत आहे, लोकांवर गुन्हे दाखल करत आहे। आणि 1975 नंतर देशामध्ये प्रथमच अशी परिस्थिती उद्भवलेली आहे। त्याच्यामुळं माझं तर सरकारना म्हणणं आहे का तुम्हाला काय गुन्हा दाखल करायचा माझ्यावर करा, काय उपटायची उपटून घ्या, तुमची आयडी बंद करण्याने काही फरक पडत नाही कोणाला।